महायुती सरकारकडून चालू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांकडून अर्ज दाखल करण्यात आले असून राज्य सरकारने आता हे अर्ज भरण्याकरिता मुदत देखील वाढवली आहे। 2 कोटींहून अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या असून अनेक महिलांच्या खात्यावर पैसेही जमा झाले आहेत। परंतु अजूनही काही महिला या अर्ज स्वीकारण्याच्याच प्रतीक्षेत आहेत। तुमचा देखील काही गेला अर्ज स्वीकारला जात नसेल तर तुम्ही देखील खाली दिल्याप्रमाणे तुमच्या आधार कार्डच्या वापराबाबत तपासणी करून घ्या, कारण नवी मुंबईतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून असाच प्रकार राज्यातील इतर अपात्र ठरलेल्या महिलांबाबतही घडला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीने 30 जणांच्या आधार कार्डचा गैरवापर करून तब्बल 30 अर्ज भरले। धक्कादायक म्हणजे यापैकी 26 खात्यात पैसेही जमा झालेत। टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भात दिलेल्या वृत्तानुसार म्हटलं आहे की पनवेल तहसील तक्रारीनुसार या व्यक्तीने एका महिलेचा वेगवेगळ्या पोशाखात फोटो वापरला असून तिला 27 वेगवेगळ्या व्यक्ती म्हणून चित्रित करण्यात आला आहे। दरम्यान खारघरच्या रहिवासी पूजा महामुनी वय वर्ष 27 या महिलेचा अर्ज स्वीकारला जात नव्हता, त्यामुळे तिने याबाबत पनवेल शहरातील माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांना 28 रोजी सांगितलं। निलेश बाविस्कर यांनी चौकशी केली असता पूजा महामुनी यांचा अर्ज आधीच स्वीकारला गेल्याचं स्पष्ट झालं। तसंच त्यांच्या मोबाईलवरही याबाबत मेसेज आला होता। बाविस्कर यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर या अर्जात नमूद केलेला क्रमांक त्यांना मिळाला आणि या एकाच नंबरवर तब्बल 30 लाभार्थी लिंक असल्याचंही त्यांना आढळून आलं। याबाबत पनवेल तहसील कार्यालयात तक्रार करून योग्य कारवाईची मागणी करण्यात आली असून अद्यापही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। दरम्यान तुमचाही अर्ज वारंवार स्वीकारला जात नसेल किंवा दीर्घकाळ स्वीकारण्याच्या प्रतीक्षेत असेल तर तुम्हीही तात्काळ याबाबतची चौकशी करा, कारण आधार कार्डचा गैरवापर करून अशा पद्धतीने सरकारी योजना लाटण्याचा हा प्रकार जुना असून इतर महिलांनीही याबाबत सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।